नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे। सन 2026-27 समर बॅचेससाठी आमच्याकडे प्रवेश देणे चालू आहे। आमच्याकडे खालील वर्गांचे तास घेतले जातात। इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 5वी नवोदय परीक्षा, इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 8वी NMMS परीक्षा आणि इयत्ता 6वी इस्रोची परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात। परिपूर्ण शिक्षण घ्यायचं असेल, कन्सेप्ट मॅप संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही आजच श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूर या क्लासला जॉईन व्हा। जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता। संपर्क क्रमांक आहे आमचा 80 10 88 52 66। स्वाध्याय 6.2 याच्यातला पहिला प्रश्न आहे, हरभाजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत, हरभाजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे। त्याच्याकडे एकूण रुपये 4608 च्या घोंगड्या आहेत। त्याच्याजवळ एकूण घोंगड्या किती, म्हणजे किंमत दिलेली आहे त्यांनी। आता करायचं काय, आपल्याला ते शोधायचंय। एकूण किंमत किती आहे 4608 आणि इथं काय म्हटलंय, जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे। म्हणजे ती एक धरली ती दुप्पट किंमत झाली 2x आणि म्हणून एकूण किमतीला 2 ने भागायचं डायरेक्ट। 2 ने भागलं उत्तर किती आलं बघा, 2 2 4 2 3 6 2 0 2 4 2304 ही किंमत आली। आता काय करायचंय, पुढं प्रत्येक घोंगडीची आहे त्याच्याकडे एकूण रुपये 4608 च्या घोंगड्या असल्या त्याच्याजवळ एकूण घोंगड्या किती आहेत ही रक्कम दिलेली आहे। घोंगड्यांची संख्या काढायची आपल्याला, काय घोंगड्यांची संख्या, याचं वर्गमूळ घ्यायचं डायरेक्ट। आता वर्गमूळ घेण्यासाठी तुम्हाला ट्रिक सांगितली होती ती 0 4 2 2 गट केले, 4 चा गट केलेला आहे। याचा एकक स्थानी कोण असणार, कोणाचं वर्गमूळ आहे, वर्ग करून बघायचा। 8 चा वर्ग किती झाला 64, म्हणजे इथे किती यायला पाहिजे 8। आणखीन एक संख्या शोधायची, कोणाच्या एक स्थानी 4 आहे, 8 चा वर्ग 64 झाला। त्याच्यानंतर बघा शोधा 2 चा वर्ग 4, इथे किती यायला पाहिजे 2। हे एक स्थानचं काम संपलं। 23 पेक्षा लहान पण पूर्ण वर्ग असणारी संख्या कोणती आहे 16। 16 चं वर्गमूळ घ्या, किती आलं 4। दोन ठिकाणी मांडले। या दोघांच्या मध्ये कोणती संख्या येते 45। आता बघा 45 चा वर्ग माहिती तुम्हाला किती आहे 25 आणि 4 5 20 20 25। आता 20 25 23 0 4 पेक्षा कसे आहे, लहान आहे, हे लहान आहे। मग याचा अर्थ याचं वर्गमूळ जे आहे ते किती असायला पाहिजे, 23 0 4 चं वर्गमूळ किती असायला पाहिजे 48 असायला पाहिजे। म्हणजेच पर्याय क्रमांक जो आहे तो पर्याय क्रमांक कोणता, दुसरा, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं। प्रश्न क्रमांक 2, जर 81 बरोबर 27 चा x घात तर x बरोबर किती। बघा 81 बरोबर 27 चा x घात। आता 81 जे आहे कोणाचं घनमूळ आहे, 81 जे आहे ते कोणाचं घनमूळ आहे, किंवा दुसरं आहे कोणाचा घात 81 आहे 3, 3 चा चौथा घात 81 आहे। बघा 3 चा 1 घात 3, 3 चा 2 घात किती झाला 9, 3 चा 3 घात किती झाला 27 आणि 3 चा चौथा घात किती झाला 81। मग आता 3 चा चौथा घात 81 बरोबर 27 म्हणजे किती झाला 3 चा तिसरा घात त्याच्या घाताचा x घात। याचा अर्थ 3 चा चौथा घात बरोबर 3 चा तिसरा घाताचा, बघा 3 चा तिसरा घात गुणिले x। आता इथं 3 समान आहे आणि म्हणून 4 बरोबर
4 बरोबर काय येणार 3x, पाया समान आहे. मग आता पाया समान असेल तर x ची किंमत काढायला सांगितली त्यांनी 4/3. म्हणजे याचं जे उत्तर आहे किती आलं 4/3. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळतं. आता तिसरा प्रश्न आहे 110.25 या संख्येचे वर्गमूळ किती. पर्याय दिलेले आहेत 10.5, 11.5, 9.05 आणि यापैकी नाही. मग आपल्याला 110.25 याचं वर्गमूळ काढायचंय. वर्गमूळ काढताना आपण काय करतो, यांच्या डोक्यावरती काय करतो रेष, दोघांचा गट करून द्या. किंवा दुसरा ऑप्शन आहे त्याला, आता बघा 25 आहे, 25 कोणाचं वर्गमूळ आहे 5. आता 110 या 110 ची फोड करायची. एक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा करायचा हे आपण काय केलं होतं, पाहिलेलं होतं. 110 ची फोड केली तर किती येते 11 गुणुले 10 म्हणजे 110. याचा अर्थ 10 घेतलं जाणार, लहान संख्या घ्यायची. आता दशांश चिन्ह द्यायचं, इकडे 2 घर म्हणजे इथं किती येणार एकच घर येणार. वर्गमूळ करताना 2 घर, वर्गमूळ काढताना 1 घर, वर्ग करताना 2, वर्गमूळ घेताना 1. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं 10.5. बघा प्रश्न दिलाय, जर 484 गुणिले 144 बरोबर 69,696 तर वर्गमुळात 69.696 भागिले 14.4 बरोबर किती. आता आपण थोडस काय करायचंय बघा, या दोघांचा गुणाकार एवढा येतोय, याचं काय करायचं 144 ते बघायचंय आपल्याला. अगोदर समजून घेऊया. 484 गुणिले 144 बरोबर 69,696. इथं भागाकारात दिलेलं आहे 14.4 म्हणजे हा इकडे गेला तर काय होतं 484 बरोबर 69,696 भागिले 144. याचा अर्थ 144 ने 69,696 ला भागलं तर उत्तर 484 येणार. आता पुढचा मुद्दा काय आहे, यांनी याचं वर्गमूळ घ्यायचं सांगितलेलं आहे. मग अगोदर दशांश चिन्ह बघा हे झालं इथपर्यंत. आता यांचं म्हणणं काय आहे, वर्गमुळात 69,696 भागिले 144. दशांश चिन्ह दिलंय तुम्ही पण द्या, 14.4 तुम्ही पण द्या. आता याचं उत्तर किती आहे 484 आहे. म्हणजे वर्गमुळात 484. इथं दशांश चिन्ह, इथं दशांश चिन्ह म्हणजे दशांश चिन्ह वर्गमुळात 2च्या ठिकाणी असेल, 2 गरज सोडून. म्हणजे वर्गमुळात 484. आता काय आलं वर्गमुळात 4.84 झालं दशांश चिन्हामुळं. याचं वर्गमूळ घ्यायचं, याचं वर्गमूळ घेतलं तर आपल्याला माहिती आहे 22 चा वर्ग केला तर 484 मिळतं. म्हणजेच 2.2 याचं वर्ग केला तर किती मिळतं उत्तर आपल्याला 4.84. म्हणजे पर्यायी उत्तर जे आहे ते किती असणार आहे या प्रश्नाचं 2.2. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. संख्या मोठी दिली म्हणून भागात बसायचं नाही, इथं दिलेलं जे आहे तेच ठरवायचं. मध्ये मध्ये पाचवा प्रश्न आहे 5 गुणिले 5 चा वर्ग वजा 5 गुणिले 4 चा वर्ग बरोबर m वर्ग, तर m ची किंमत किती. 5 गुणिले 5 चा वर्ग वजा 5 गुणिले 4 चा वर्ग बरोबर m वर्ग. आता इथं आपल्याला काय करायचं, m ची किंमत काढायची. मग इथं आधी 5 गुणिले 5 5 चा वर्ग, 5 गुणिले 5 25, 25 चा वर्ग वजा 5 चौक किती झाले 20, 20 चा वर्ग बरोबर किती m वर्ग. आता इथं 2 वर्गांच्या वजाबाकीचे अवयव आपल्याला माहिती आहेत. कोणते 2 वर्गांच्या वजाबाकीचे अवयव ते आपल्याला या ठिकाणी करता येतील. बघा काय करता येतील, इथं एकदा बेरीज एकदा वजाबाकी हे पण करता येईल. म्हणजे 25 अधिक 20 आणि 25 वजा 20 आणि मग नंतर त्याचं वर्गमूळ घेता येईल आपल्याला.
बघा पाहूया करून. 25 अधिक 20 दुसऱ्या कंसात 25 वजा 20 बरोबर m चा वर्ग. मग 25 अधिक 20 किती झाले? 45. इकडं 25 वजा 20 किती झाले? 5 बरोबर किती? m चा वर्ग. आता या दोघांचा गुणाकार करा. किती आला? 5 5 25 हातचे आले 2 5 24 आणि 2 किती झाले? 22 225. हे कोणाची किंमत? m च्या वर्गाची. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर किती आलं बघा? m बरोबर 15. m बरोबर किती आलं? 15 आलं. मग m बरोबर 15. आता 15ची फोड करायची आपल्याला. आता पर्याय बघायचा इथं कुठं 15 आहेत का पर्यायामध्ये? नाही आहेत. मग m बरोबर 15ची फोड 5 गुणिले 3 हे या पर्यायामध्ये आहेत का? आहेत. पुढे 3 नंबरचा पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे पेपरमध्ये 15 आलं तरी बरोबर, 5 गुणिले 3 आलं तरी पण बरोबर. इथं दुसरी पद्धत, यांचा 25 चा वर्ग करा, 20 चा वर्ग करा, त्यांची वजाबाकी करा, एवढंच येणार तरी पण चालतं. या पद्धतीने गेला तरी पण चालतं. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6. 4096 या संख्येचे वर्गमूळ किती? एक पर्याय 56, दुसरा 64, तिसरा 46, चौथा पर्याय 54. बघा 4096 म्हणजे 4096 याचं काय करायचं? आपल्याला वर्गमूळ काढायचं. वर्गमूळ काढण्यासाठी काय केले? ग्रुप केले दोघांचे. आता हा एकक स्थानी 6 आहे. मग एकक स्थानी 6 आहे म्हणल्यानंतर अशी संख्या शोधायची की ज्याचं वर्ग च्या एकक स्थानी किती येणार आहे? 6. मग कोणती संख्या येईल? 4 चा वर्ग 16 येतो म्हणजे एक एकक स्थानची संख्या भेटली 4 आणि 6 चा वर्ग 36 येतो म्हणजे किती आली एकक स्थानची संख्या? 6. आता 40 पेक्षा लहान पण पूर्ण वर्ग असणारी संख्या शोधायची. कोणती आहे? 36. मग हे 36 चं वर्गमूळ 6 दोन ठिकाणी मांडलं. या दोघांपैकी एक याचं वर्गमूळ असू शकतं ठरलं. या दोघांच्या मध्ये संख्या जी आहे ती आहे 65. तिचा वर्ग करता येतो. 5 चा वर्ग 25 आणि 7 सकून किती झाले? 42. मग 4225 हे या 4096 पेक्षा कसे आहेत? लहान आहेत की मोठे आहेत? हे मोठे आहेत म्हणजेच हे कोणत्या संख्येचं वर्गमूळ असू शकतं? लहान संख्येचं वर्गमूळ. लहान संख्या म्हणजे कोणती? 64. याचा अर्थ पर्याय क्रमांक जो आहे ते 2 नंबरचा पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे 4096 बरोबर 64. प्रश्न क्रमांक 7. वर्गमुळात 289 या संख्येचं वर्गमूळ काढायचंय. आता या संख्येचं वर्गमूळ काढण्यासाठी ठरल्याप्रमाणे 289 89 चा एक गट 2 चा एक गट 9 एकक स्थानची संख्या शोधायची आपल्याला. 7 चा वर्ग 49 म्हणजे किती येणार? 1 7. दुसरी अशी संख्या आहे की तिच्या एकक स्थानी 9 ही संख्या येते. सातचा वर्ग 49 येतो, 9चा येत नाही म्हणजे एकच संख्या सापडली 3. आणि आता 3 चा वर्ग जर केला तर किती येणार आहे? 9 म्हणजे दुसरी संख्या सापडली 3. आता 2 पूर्णवर्ग संख्या नाही त्याच्यापेक्षा लहान परंतु पूर्णवर्ग असणारी संख्या कोणती? 1. दोन्ही ठिकाणी मांडून दिले. म्हणजे 17 किंवा 13 या दोघांच्या मधली संख्या माहिती आहे आपल्याला 15. 15 चा वर्ग केला किती आला? 225. 225 हे 289 पेक्षा कसे आहेत? लहान आहेत. याचा अर्थ 13 हे याचं वर्गमूळ असू शकत नाही. म्हणजे या संख्येचं वर्गमूळ कोणतं मिळणार? 17. आणि पर्याय क्रमांक कोणता? 1. बघा प्रश्न क्रमांक 8 आहे. वर्गमुळात 7 गुणिले 8 गुणिले 9 गुणिले 10 अधिक 1 बरोबर किती? असा प्रश्न आहे. पर्याय दिलेत 81 71 61 72 असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. आता वर्गमुळात 7 गुणिले 8 गुणिले 9 गुणिले 10 अधिक 1 बरोबर 7 गुणिले 8 यांचा गुणाकार करून घेऊया.
7 8 किती झाले 56 आणि 9 गुणिले 10 किती झाले 90 अधिक 1. तुमच्यातले काही दीडशाने काय करतील 10 अधिक 1 11 नंतर गुणतील. वर्गमुळात आता 9 न याला 56 ला गुणूया. गुणल्यानंतर उत्तर किती आलं बघा. हा शून्य आहे तसा राहील. 9 × 54 4 4 आले 5 9 5 45 आणि 5 50 50 40 अधिक 1 बरोबर वर्गमुळात 50 41 म्हणजे 5041 हे आपल्याला या ठिकाणी भेटलं. आता याचं वर्गमूळ काढायचंय. ठरलेल्या आपल्याप्रमाणे 2 गट केले. 2 गट केल्यानंतर त्याच्या शेवटच्या एककांचा अंक शोधायचा आहे 1. इथं 1 येणार आणि 9 चा वर्ग केला तर 81 येतो. म्हणजे त्याच्या एकक स्थानी कोण असणार आहे 9. म्हणजे इथं 1 आणि 9 ह्या 2 संख्या येतील. आता 50 पेक्षा लहान परंतु पूर्ण वर्ग असणारी संख्या जी आहे ती शोधायची. ती कोणती आहे 49 आणि 49 चं वर्गमूळ घेतलं तर किती आलं 7. आता या दोघांच्या मधली संख्या कोणती आहे 75. 75 चा वर्ग आपल्याला माहिती आहे 25 आणि 7 8 56 5625. आता हे 5041 कसे येतं याच्यापेक्षा लहान आहेत म्हणजेच 71. हे या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. प्रश्न क्रमांक 9. पुढील पर्यायांपैकी पूर्णवर्ग संख्या कोणती. आता पर्याय इथं 0.225 दिलाय. इथं 2.25 दिले. आपण दुसरा पर्याय शोधून पाहूया 2.25. याचा वर्ग केला 25 चं वर्गमूळ घेतलं 5 आलं. 2 पेक्षा लहान आणि पूर्ण वर्ग असणारी संख्या जी आहे ती कोणती आहे 1. आता दशांश चिन्ह 2 घर आहे म्हणजे याच्यात 1 घर देऊन टाकायचं म्हणजे 1.5. याचा अर्थ याच्यात पूर्ण वर्ग असणारी संख्या जी आहे ती कोणती आहे पर्याय क्रमांक 2 हीच पूर्ण वर्ग असणारी संख्या आहे बाकीच्या नाही. प्रश्न क्रमांक 10. जर 35 चा वर्ग वजा 28 चा वर्ग बरोबर m चा वर्ग तर m बरोबर किती. पर्याय दिले 7 21 49 14. आता 35 चा वर्ग वजा 28 चा वर्ग बरोबर किती आहे m चा वर्ग. जर यांचे वर्ग तुमचे पाठ असतील तर बेटर, नसतील तर मग आपण सांगितलेलं आहे तर 2 वर्गांच्या वजाबाकीचे अवयव म्हणजे 35 अधिक 28 आणि 35 वजा 28 बरोबर m चा वर्ग. 35 अधिक 28 किती भेटले 63 गुणुले 35 वजा 28 किती भेटले 7 m चा वर्ग. यांचा गुणाकार केला 3 7 21 7 आले 2 7 सकून 42 आणि हे 2 44 441 m चा वर्ग. आणि म्हणून m वर्ग बरोबर किती आहे 441. आता या 441 कोणाचा वर्गमूळ आहे 21 आणि म्हणून m बरोबर किती 21. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे स्वाध्याय 6.2 या ठिकाणी संपलेला आहे. हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.